माझा मुंबईच्या रेड लाईट एरियातील एक अनुभव। मी ज्युनियर कॉलेजला 11वीत असताना आधी अंध मुलांना शिकवायला भायखळा येथे जायचो। अशी एनजीओ वगैरे नव्हती। एक अल्ताफ सर म्हणून व्यक्ती होते, तो एकटा शिकवायचा। मला कुठेतरी कोणातर्फे तरी भेटला और हम साथ हो लिए। कारवा बनता गया। मग काही कारणाने मी ते काम बंद केले, ज्याचा मला आजही पस्तावा आहे। त्यानंतर मी 12वीला असताना एका मित्राच्या संपर्कात होतो, जो प्रथम एनजीओसाठी काम करायचा। तो झोपडपट्टीतील मुले, रेल्वे प्लॅटफॉर्मवर मुले आणि वेश्यांच्या मुलांना शिकवायचा। त्यावेळी प्रथम खरंच काम करायची आजच्यासारखं कॉर्पोरेट नव्हतं झालं तेव्हा ते। तो मला घेऊन गेला कामाठीपुऱ्यात। काय अवस्था झाली होती माझी। आपण साले पांढरे पेशी लोक, मी तर पार बावरून गेलेलो। त्यात हा मला एका पानच्या ठेल्यावर उभं करून गेला। कुठेतरी संध्याकाळची वेळ होती, बाजार सुरू व्हायला लागलेला। त्यात काही माझ्याहून वयस्कर सेक्स वर्कर माझी फिरकी घेत होत्या आणि मला लाजल्यासारखं होत होतं। तेव्हा माझी नजर आता एवढी निर्ढावली नव्हती। तेवढ्यात एक खूप लहान वाटणारी पण सुंदर मुलगी भडक मेकअप करून बाजूला उभी राहून म्हणाली, साफ बैठने का है क्या? मला काहीच कळलं नाही। तिने पुन्हा विचारलं। मी मक्ख उभा। पानवाला पण हसला होता आणि म्हणाला, वो पूछ रही है सास होना है क्या? जाके आओ साहब बच्ची है। आणि पुन्हा हसायला लागला। तेवढ्यात कुठून तरी तो मित्र आला आणि तिला म्हणाला, अरे महक ये अपना बंदा है, काम के वास्ते आया है मेरे साथ। वैसे तू पढ़ने क्यों नहीं आती अभी? तर ती म्हणे, अक्का ने मना किया है, वो कही थी कि धंधे के टाइम पे ये सब नाटक नहीं करने का। मग साहेब आम्हाला दोघांना घेऊन तिच्या अक्काकडे समजूत काढायला घेऊन गेले। नाही हो करत तयार झाली ती, पण म्हणे सकाळी करा हे, संध्याकाळी धंदा इम्पॉर्टंट आहे। यानंतर मी पुन्हा त्या बाजूने गेलो, ते डायरेक्ट 15 वर्षांनी। तेव्हा मी जाहिरात कंपनीत कामाला होतो, पण तेव्हा फक्त तो पानवाला दिसला। बाकी सगळं एवढं बदलून गेलेलं की ओळखता येत नव्हतं। मी पूर्ण एरिया घुमला त्या महक नावाच्या मुलीला शोधण्यासाठी, पण ती मुलगी मला तेव्हा कुठेच दिसली नाही। मी आता निराश मनाने घराकडे गेलो, पण मी नंतर कधीच कामाठीपुरा मुंबईचा रेड लाईट एरिया मध्ये गेलो नाही। आता देव जाणे ती मुलगी कुठे असेल व कोणत्या अवस्थेत असेल। धन्यवाद।